नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची चालू शैक्षणिक वर्षासाठी किंवा बोर्ड परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. यावर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त अशी ही प्रश्नपत्रिका आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्टमध्ये आपल्याला मागील 5 वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. त्यांचाही व्यवस्थित सराव करा आणि बोर्ड परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवा. पूर्वपरीक्षेच्या यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी मराठी. प्रश्न पहिला. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा, उतारा दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकातलाच. तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायची. पहिली कृती. लेखकाच्या गावचं वर्तमानपत्र ढाळच. वर्तमानपत्राच्या संपादक आजी. आकृती पूर्ण करा. ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची रीत. 1. सगळ्या बातम्या यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची, मग त्या गावभर जायच्या. दुसरी रीत आहे कडूसं पडायच्या आधी मैफिल मोडायची. तिसरी कृती. आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ बघा या ठिकाणी शॉर्टमध्ये दिलेला आहे, तो लिहा. आ भागामध्ये आपल्याला पुन्हा एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पहिली कृती. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि दुसरं आंब्याच्या मोहर नुकताच घमघमत असायचा. पुढं. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. 2 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. पहिलं. मार्च एप्रिलमध्ये गॅलरीत झोपायला मिळायचे आणि दुसरं एक कुहू कुहू आवाज कानावर यायचा. त्यानंतर कारण लिहा. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं. त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं आहे बघा. पाठाच्या आधारे ते लिहायचं आहे. स्वमतासाठी प्रश्न आहे. पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. त्याचंही उत्तर लिहून दिलेलं आहे. तेही व्यवस्थित वाचा आणि लिहा. ई भागामध्ये अपठित गद्य उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती. फरक स्पष्ट करा. थकवा आणि कंटाळा. बघा, दोघांचा फरक या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 फरक आहेत. पुढचं आहे आळसाचं लक्षण असलेलं दुर्गुण. जडत्व आणि शिथिलता, मंदपणा. त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग. वस्तू कविता दिलेली आहे. प्रश्न दुसरा अ मध्ये. ती वाचायची आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायची. आकलनासाठी पहिला प्रश्न. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. सेवक, उपयुक्त, आनंद देणे. पुढचं. चौकटी पूर्ण करा. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा स्नेह. शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क, कृतज्ञता. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, मन आणि जीव. एका वाक्यात उत्तरे लिहा. वस्तू केव्हा सुखावतात? त्यांना माणसाप्रमाणे वागवलं तर. वस्तूंना कोणती हमी द्यावी? त्यांना ठरलेल्या जागेवरून न हटवण्याची. पुढचा आ भागासाठी प्रश्न. आकाशी झेपखेरे ही कविता दिलेली आहे. त्या कवितेवर आधारित आपल्याला कृती सोडवायच्या आहेत. पहिलं. प्रस्तुत कवितेचे कवयित्री आहेत जगदीश खेबुडकर. कवितेचा विषय आहे पाखराच्या प्रतीकातून परावलंबित्व सोडून ध्येय गाठणे. कवितेतला भाव स्थायी भाव. रसग्रहण दिलेल्या 2 ओळींचं बघा ते या पद्धतीने लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे तिसरा स्थूल वाचनासाठी. 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पहिलं आहे माणुसकी पेरणे काळाची गरज आहे. या विधानाचा अर्थ लिहा.
दुसरं, साहित्यिक गिरजाकीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये लिहा. आणि तिसरं आहे, साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर विभाग 4 बघा, भाषा व्यासासाठी व्याकरण घटकावर आधारित कृती. समास. भाजीपाला विग्रह करायचा आहे, भाजीपाला वगैरे. समासाचं नाव आहे बहुव्रीही समास. त्यानंतर आई वडील, आई किंवा वडील, वैकल्पिक द्वंद्व. शब्दसिद्धीसाठी आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रत्यय घटित शब्द आहेत सामाजिक आणि अभिनंदन. उपसर्ग घटित शब्द आहेत नम्रता, अपयश. वाक्प्रचार लिहायचे आहेत, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिले, हुकूमत गाजवणे, रागाने बोलणे. लक्ष देणे, लक्ष वेधणे, केंद्रित होणे. कंठस्नान घालणे, मृत्यू येणे. थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. पुढचं आहे शब्दसंपत्तीसाठी शब्द. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. कोणाचाही आधार नसलेला, निराधार. समानार्थी शब्द, पाणी, जल, पृथ्वी, अवनी. विरुद्धार्थी शब्द, हजर, गैरहजर, अपमान, मान. त्यानंतर गटातला न बस अशुद्ध शब्द, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे, अचूक शब्द. पहिल्या गटामध्ये अंडरलाईन केलेला शब्द बरोबर आहे हार्दिक, तिसरा शब्द. त्यानंतर अभिनंदन हा शब्द. नंतर कवयित्री आणि आशीर्वाद हे शब्द बरोबर आहेत, ते लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचं आहे विरामचिन्हे. तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? या ठिकाणी उत्तरासहितच उत्तर दिलेलं आहे, जसल्या तसं लिहून टाकायचं आहे. पारिभाषिक शब्द, इव्हेंट म्हणजे घटना आणि ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतर, त्याचा अर्थ लिहायचा आहे. विभाग 5 उपयोजित लेखनासाठी दिलेला आहे. 6 गुणांसाठी आपल्याला एक निवेदन दिलेले आहे आणि त्यावर आधारित 2 पत्र दिलेले आहेत. एक विनंतीपत्र आहे आणि दुसरं मागणीपत्र आहे. या निवेदनाच्या आधारे आपल्याला दोघांपैकी एक पत्र लिहायचं आहे 6 गुणांसाठी. किंवा प्रश्न पहिला जो काही अपठित उतारा आहे त्यावर आधारित सारांश लेखन कंप्लीट करायचं आहे. आ भागामध्ये आपल्याला 5-5 गुणांसाठी 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिले, जाहिरात लेखन. काही महत्त्वाचे शब्द दिलेत बघा या ठिकाणी. प्लॅस्टिक बंदी, पिशव्या, डिझायनर, कप्पे, कागदी, बहुगिणी यावर आधारित आपल्याला जाहिरात लेखन करायचे. पुढचं आहे बातमी लेखन. तुफान आलं अन गाव पाणीदार झालं. या मुद्द्यांवर आधारित आपल्याला बातमी लिहायची. कथा लेखनासाठी काही मुद्दे दिलेले आहेत, तिसरा विभाग. त्यावर आधारित आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची आहे, कथा पूर्ण करायची आहे. कोणत्याही 2 कृती यापैकी आपल्याला सोडवायच्या आहेत. त्यानंतर निबंध लेखन आहे. 1 कृती सोडवायची आहे, 2 कृती आपल्याला दिलेले आहेत. पहिले, काही मुद्दे दिलेले आहेत. रस्त्याची कैफियत हा निबंध आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पूर्ण करायचा आहे. 8 गुणांचा हा प्रश्न आहे. दुसरं आहे, आज सायकल या घटकावर आधारित आत्मकथन आपल्याला लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची पूर्वपरीक्षेची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.